आज स्वामी समर्थ मंदिरमध्ये राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन निमित्ताने जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते आयोजक आमचे आदरणीय डॉक्टर वैद्य साहेब, कुंटुरकर साहेब, तसेच आमचे बापू दासरे साहेब यांनी सर्वांनीच यांच्या समितीने हे कार्यक्रम आयोजित केले आहे। या कार्यक्रमाला उपस्थिती ठक्करवार आमचे काका, ज्येष्ठ मंडळी आणि पाटील साहेब, लातूरून आलेले पाटील साहेब आणि देशमुख साहेब असे बरेच या कार्यक्रमाला उपस्थित लावली। सर्वांनीच ज्येष्ठ मंडळींनी, माता भगिनी, हा जे कार्यक्रम यासाठी ठेवण्यात आलेला आहे डॉक्टर साहेबांनी की आई वडिलाचा वाढदिवस आपण राजकीय वाढदिवस करतो, बॅनरबाजी करतो आणि त्याच्यापेक्षा आई वडिलाचा आशीर्वाद वाढदिवस करणारे एकमेव आमचे आदरणीय डॉक्टर वैद्य साहेबांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। खरंच त्यांचं कौतुक करतो आणि राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक निमित्ताने, वाढदिवसानिमित्ताने एक सामूहिक वाढदिवस सगळ्याचा, ज्येष्ठ मंडळीचा हा सामूहिक वाढदिवस केलेला आहे। त्या निमित्ताने सर्वांना मी शुभेच्छा देतो। मागच्या डॉक्टर साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे ज्येष्ठ नागरिक यांनी कलेक्टर ऑफिसला, जिल्हा अधिकाऱ्यांना मोर्चा घेऊन त्यांच्या जे मागण्या आहेत, मी सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो मोर्चाच्या। त्यावेळेस मी लगेच मुख्यमंत्री साहेबाला सुद्धा हा मागण्या निवेदन मी सुद्धा दिलेलं आहे। येणाऱ्या काळात सुद्धा या मागण्याचा पाठपुरावा डॉक्टर साहेब, मी या ज्येष्ठ नागरिकाच्या जे जे मागण्या आहेत ते आम्ही मुख्यमंत्री साहेबांसमोर मांडणार आहे। या निमित्ताने आज हा कार्यक्रम एवढा सुंदर, चांगल्या जागेमध्ये, स्वामी समर्थाच्या मंदिरामध्ये, कारण जे आई वडिलाला, आता मी म्हणू शकत नाही की आई वडिलाला पोसणं जरुरी आहे, आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलेला असतो। मी सर्वांना विनंती करतो की आई वडिलाला सांभाळणं, कारण जेव्हा आपल्याला आई वडील लहानपणी, बालपणी सांभाळतात, तसं 60 वर्षाच्या नंतर मुलांनी आई वडिलाला सांभाळलं पाहिजे, सगळ्यांना सांगतो। आणि आज ज्येष्ठ नागरिक निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो। 1 ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आज जगभर साजरा केला जातो। तद्वतच पूर्ण आपल्या भारतामध्ये सुद्धा आजकालचा दिवस साजरा केला गेला। आज आपल्या नांदेडमध्ये आदरणीय आमदार कल्याणकर साहेब, बालाजी कल्याणकर साहेब यांच्या उपस्थितीतच हा वाढदिवस साजरा करावा असा आमचा हट्टाच होता, कारण ते अत्यंत हाडाचे कार्यकर्ते आणि गोरगरिबाचे मायबाप असलेले असे आमदार त्यांच्या हातून हो अशी आमची मनोमन इच्छा होती। आणि त्यांना आम्ही मोर्चाच्या दिवशीच त्यांना निमंत्रण दिलं होतं आणि त्यांनी मोठ्या मनाने एक क्षणाचाही विलंब न करता मान्य केलं होतं आणि त्या शब्दाला जागून आज बरोबर ते एवढ्या कामाच्या घाई गडबडीत सुद्धा ते आले आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांचा सामूहिक वाढदिवस साजरा केला। त्यांच्या हाताने केक कापून करण्यात आला। एक जगातलं, मी सांगतो, सगळ्यात मोठं उदाहरण असू शकेल, कारण आमदारासारख्या माणसाने आपल्या आई वडिलाचे ऋण व्यक्त करण्यासाठी आज सामूहिक वाढदिवस साजरा केला। हा अशा प्रकारचा सगळ्याच प्रतिनिधींनी, लोकप्रतिनिधींनी करायला पाहिजे, त्याचे ऋण व्यक्त करायला पाहिजे, कारण देशाला समृद्ध करण्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचाच फार मोठा वाटा आहे। खऱ्या अर्थानं ते राष्ट्राचे शिल्पकार आहेत, राष्ट्राची संपत्ती आहेत। मी आमदार साहेबांना अशी विनंती करेन की त्यांनी हे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांना आणि शिंदे साहेबांना अशी विनंती करावी की ज्येष्ठ नागरिक म्हणजे राष्ट्रीय संपत्ती आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या फार मोठ्या अशा काही नाही आहेत, ते आपले लाडके मायबाप आहेत आणि म्हणून अशा योजना आणाव्यात, लाडके मायबाप म्हणून योजना आणावी आणि त्या अंतर्गत त्यांनी 3500 रुपये मासिक इतर राज्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्रातील द्यावेत, एवढीच या ठिकाणी विनंती करतो। म्हणजे त्यांचा उर्वरित काळ हा अतिशय सुखाचा, समाधानाचा आणि स्वाभिमानाने जाईल। घरातच ते आपल्या गोकुळातच आनंदाने राहतील। कुठल्याही वृद्धाश्रमाची त्यांना गरज पडू नये असं त्यांनी काहीतरी करावं। मला आशा आहे की एकनाथरावजी शिंदे साहेबांसारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेला आहे। फार मोठ्या मोठ्या त्यांनी योजना इथे आणलेल्या आहेत, लोकप्रसिद्ध झाल्या, लोकोपयोगी झाल्या। तशीच ही पण जगातलं एक अत्यंत महत्वाचं आणि एकमेव उदाहरण होईल त्यांनी जर ज्येष्ठ नागरिकांसाठी, आपल्या लाडक्या मायबापासाठी जर काही केलं तर। एवढीच विनंती करतो सर्वांना। या दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या आणि आमदार साहेबांच्या वतीनं माझ्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय ज्येष्ठ नागरिक. धन्यवाद.